नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K चॅनल। काल आपल्या कामोड्यामध्ये एक खूप छान आणि रंगतदार सोहळा साजरा झाला। आमचे परम मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक आणि बिल्डर श्री रमेश गुलाब तुपे यांच्या शाळेचा उद्घाटन समारंभ काल माननीय केंद्रीय मंत्री ए नारायणस्वामी, प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेश शेठ बालदी यांच्या समवेत हा उद्घाटन सोहळा साजरा झाला। तर आपण पाहूया या सोहळ्याचा वृत्तांत कसा साजरा झाला। सुस्वागतम स्वागतम। एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या आजच्या उद्घाटन साहेब सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या ठिकाणी स्वागत करते। On behalf of SGT International School, I would like to heartily welcome our Honorable Chief Guest, Shri A. Narayan Swami Sir, Honorable Minister of State, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India. केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। Today's chief guest Sri Narayan Swami sir and all respected guests, आमचे पनवेलचे सगळ्यांचे लाडके आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय श्री अरुण शेठ भगत साहेब, कामोड्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रविशेठ जोशी साहेब, विजय चिपरेकर साहेब, नगरसेवक गोपीनाथ भगत साहेब, आमच्या सर्वांचे स्नेही माझे सहकारी सन्माननीय श्री वारे साहेब, IARS साहेब, गायकवाड साहेब, सन्माननीय धुपे साहेब, मंचावर उपस्थित विनोद साबळे साहेब, हॅपी सिंग साहेब, आम्हाला विशेष सहकार्य करणारे प्रशांत बुकावर साहेब, मंचावर उत्कल घाडगे साहेब, जहागीरदार साहेब, सर्व इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यावर प्रेम करून आज या कार्यक्रमाला हजेरी लावले, असे सर्व मित्रमंडळी, साहेबांना व्यस्त कार्यक्रमामुळे सगळ्यांचं स्वागत घेऊ शकलो नाही, त्यामुळं मी आपल्या सर्वांची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की साहेबांना आता लवकर जायचं आहे। मी दोन्ही शब्दात आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जशी पायाभरणी केली आणि फक्त शिक्षणावरती जोर केला, माझा खरा बिझनेस हा बिल्डर्स अँड डेव्हलपरचा आहे, पण रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं होतं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला काम करायचं आहे। आपण म्हणून त्यांच्या सांगण्यावरून मी करंदर येथे गेल्या वर्षी एसजीटी इंटरनॅशनल स्कूल R1 व R5 अशा 2 बॅचेसची सुरुवात केली होती। एसजीटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या वर्षी कोरोना असूनही 125 ॲडमिशन झालेले आहेत आणि यावर्षी आम्ही इथे कामोट्यामध्ये नव्याने एसजीटी इंटरनॅशनल स्कूलची 3री ब्रांच सुरू करत आहोत। मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची ही बिल्डिंग सुसज्ज आहे, आमचे प्राचार्य शिक्षक वर्ग अतिशय प्रशिक्षित आहेत। आपण या सर्व कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, एवढं बोलतो। आणि सगळ्यात विशेष म्हणजे नारायण स्वामी साहेब जे दिल्लीहून कर्नाटकहून इथे फक्त आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांच्या इथे विशेष आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनासाठी आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय ए नारायण स्वामी साहेब, या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असणारे ज्यांनी करंजाडा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावली, उरणचे आमदार महेश बालदीजी, या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे आपले सहकारी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, मंचावरती उपस्थित असणारे कामोठा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी जोशीजी, इथं उपस्थित पनवेल महापालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन संतोष शेट्टी, ज्यांनी आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी आयोजित केलं आहे, ते रमेश तुपे,
माझे सहकारी विनोदजी साबळे, हॅपी सिंग, विजयजी चिपळेकर, गोपीनाथ भगत, मंचावरती उपस्थित असणारे, या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे निमंत्रक तुपेजी आणि त्यांचे सर्व सहकारी, रमेश तुपेजी यांच्याबरोबरनं गायकवाड सर आणि त्यांचे सर्व शाळेचे प्रिन्सिपल आणि सर्व सहकारी, उपस्थित सर्व शशी भगतजी आणि उपस्थित सर्व या परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, रमेश तुपे यांच्या आग्रहाच्या आमंत्रणाने उपस्थित असणारे सर्व सहकारी, आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची गोष्ट आहे की क्रांतीवीर लहूजी साळवे यांचे आज जयंतीचा दिवस. तर त्या कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री महोदय ए नारायण स्वामीजी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल विशेष धन्यवाद देतो. ऑनरेबल सर, वी वेलकम you here on behalf of all the people of the constituency, all the people who are staying over here, and I specifically welcome you and thank you for being present over here. As our colleague Ramesh Tupe, he is representing his brother's wife, is representing this constituency as corporator of this area, Ward number 11 of Panvel Corporation, and all the people who are related to him, who are working in this area, who might be working as workers or they are holding some positions in Bharatiya Janata Party and who are staying in this area. We thank all of us thank you for being specially present over here on the occasion of the birth centenary of this secretary of Lahuji Ustad Salve and Ramesh Tupe, who also is from the community, and when a person of his stature who has been working as a businessman on this area, and when he works relentlessly for the upliftment of the community, for this area and the area of Panvel Corporation. And when a person of a young person like Ramesh Tupe is trying to enter into educational field, it is very kind of you that you had devoted your time for this auspicious function. We thank all of us people present over here. Thank you especially for devoting all this time. समाजातली आज सगळी ही जी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींना निश्चितपणानं आपल्या मंत्री महोदयांचा अभिमान आहे की मंत्री महोदय काल पुण्यातल्या एका कार्यक्रमाला होते. आता इथून पुन्हा पुण्याला जाऊन त्यांना एका कार्यक्रमाला हजर लावायची आहे. पण आपल्या समाजातला एक माणूस या ठिकाणी आपल्या या देशामधल्या एक या ठिकाणी युवक कुठेतरी आज आपल्या एक क्षेत्र सोडून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतोय, तर त्याचं कौतुक करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. या भावनेतून मंत्री महोदय पुण्यावरून इथे येऊन पुन्हा पुण्याला जाणार आहे. आपला पूर्ण वेळ या कार्यक्रमांसाठी त्यांनी देऊ केला आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर्श असा प्रस्तुत केला, काल परवा आपण पाहिलं की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जन आशीर्वाद यात्रा निघाल्या. त्या जन आशीर्वाद यात्रांच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांना या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं या ठिकाणी ठरवलं नरेंद्र मोदीजींनी. आणि त्या पद्धतीनं ओबीसी समाज, एससी समाज, एसटी समाज या वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांना या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. परवाचा आपण पुरस्कार सोहळा पाहिला, मग तो पद्मश्री पुरस्कार सोहळा असेल, तो पद्म पुरस्कार सोहळा असेल, तो पद्मविभूषण पुरस्कार सोहळा असेल, या माध्यमातून देखील काल परवापर्यंत फक्त सिने कलावंतांना हे पुरस्कार दिले गेलेले आम्ही पाहत होतो. पण खऱ्या अर्थानं या देशामधल्या
लोकांच्यासाठी काम करणारे, या देशामधल्या सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या लोकांना आज पद्मश्री मिळतोय, पद्म पुरस्कार मिळतोय, पद्मविभूषण पुरस्कार मिळतोय. हे खऱ्या अर्थानं हा देश बदलत असल्याचं या ठिकाणी लक्षण आहे. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आपण आभार मानूया. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रमाला नाही राहू शकत, पण त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या मंत्रिमंडळातले नारायण स्वामीजी करतायत. त्यांचं विशेषत्वानं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा देश अधिकाधिक समृद्ध होत राहील. रमेश तुपे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करताना त्यांचे प्रिन्सिपल, त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना देखील या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की ज्या भावनेतून या शाळेचा जन्म होतोय त्या भावनेतून SGT इंटरनॅशनल स्कूल CBSE बोर्डाची शाळा आपण सुरू करताय, तर इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण समाजामध्ये इतरांपेक्षा कुठेही मागे नाही, आपण विचारानं मागे नाही, आपण बुद्धीनं मागे नाही, आपण कर्तृत्वानं मागे नाही, तर आपल्यालाही या ठिकाणी संधी मिळू शकते. आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी आकाश ठेंगणं पडेल या पद्धतीचं काम उभं राहू शकतं. आणि त्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे, ती रमेश तुपे या ठिकाणी पूर्ण करतायत. मी त्यांचं, त्यांच्या परिवाराचं आणि या सर्व शिक्षण संस्थेच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good afternoon to everybody. The gathering with our sisters, children, parents, media and our friends. From yesterday so many friends are with me and they are taking care since from 24 hours. Especially I am happy and proud to inaugurate the new branch of SGT International School, as well as today I am attending and I am inaugurating this school function. The dignitaries who are in the dais, especially our MLA Prashant Thakur, who has given a good speech about the school, as well as our chairperson Ramesh Tupe, who is running the school from so many days, and he is proud to say that the school is running for this location, the peoples who are gathering and who are residing in this area. Other dignitaries also there. Vinod Sabedi ji, Arun Seth Bhagat ji, who is the Taluk BJP president, Ravi Joshi, BJP president, Gopinath Bhagat, corporator, Vijay Chiplekar, corporator, Kusum Matra, corporators, Arun Bhagat, corporator. And there also one special invitee is there. He is not from Bombay or the Pune. He is from Karnataka. He came and settled before 20-25 years back. He became the corporator and he became the leader of BJP here. And he is telling that, yeah, I am your man. No, you are not our man. You belongs to the Pune people, Bombay people, not our man. The president and chairman has done good job. But yesterday, 3 days before I am in Delhi. Yesterday morning I am in Bangalore. Now I am in Pune. 2 days back, Delhi temperature is 17 degree. Bangalore 22. Now Bombay 36. Temperature is
36. I am enjoying the both free temperatures from 2 days. For all these one man is cause, because of him only I am here, that is Sunil Wadekar. So he is meeting me and he called me. He asked me to attend this program. Not only this program, yesterday and morning, I am lamped and flag hasty made for the Krantiveer Lohaji Salve's birthday anniversary. I inaugurated and I came to know so many things about Lohaji Salve, who is the warrior who fought against the British, who is with the Peshwas, who is with the Shivaji Maharaj. And also I came to know, I visited Golden Hanna Bahu Sate, who is the writer, who is the poet, who is honored by the Moscow in Russia. A man who belongs to the untouchable. The untouchable leader. One is a fighter, warrior, freedom fighter. He fought against the British. Another one untouchable. He is a writer, he is a poet, he is a patriot. He is honored by the Russian people. For both, and we are attending evening some other program, the anniversary birthday program of Lohaji Salve. At the same time, our chairman came to Delhi. No, he should attend my program. He should listen, he should come. You all belongs to my community. Though you are the minister in this government of India, you are my man. You should come, you must come. He make an order. I receive his order. I welcome his order. Because as a union government minister, one should know the India, the population, the culture, community equations, development. What is the difference between education between Bombay, Bangalore, Maharashtra, Himachal Pradesh, Uttar Pradesh? How they are giving the, what curriculum they are giving? How the education system is going to giving to our people? How the IQ is developing? How the technology is transferring to our people? Just I want to know. I want to say, that's why I came here. When I came here, when I inaugurated this building, after that we have made puja Shivaji Maharaj, Dr. B.R. Ambedkar, Lohaji Salve, our Hanna Bahu Sate. Now, education is not the preparation for the life, but education is the life itself. The education, it will build a life, not only a knowledge. When we are gathered here, we inaugurate new branches at the international school. Let us remember that this moment we are shaping mankind. For this, everyone is responsible for making me a part of this movement. One of the greatest minds of India, Chanakya, said that education is the best friend of man.
an educated person respond everywhere. Education beats the beauty and of the youth. Some the children, some our sisters, even our senior persons also, they are decorating their face. Let them, my face is visible properly, nicely. Thus powder, snow, it is not a mindset. That is not a knowledge. Knowledge is mankind. How to move with the public. What the public is expecting. What the society is expecting. The man who understands the society. The man who has got mankind. The man who has got culture. The man who has got as a patriot. He is really a nationalist. The education gives all those things to every student. It takes a lifetime to understand to true meanings of the statement. But believe me, I have lived for more than 60 years and I will work for everyone Chanakya on his wisdom side. Starting with a small primary school, Ramesh Dubey, SJT International School was today grown up to institution of repute, one of the stands of the Desh. There was important quality of education. Thousands of students are belongs to all the sections of society coming to this school. The SJT International School motto, the two things are there. We have mentioned that there will be no interview for the parents and children. So many people know there is a great big gap between the government school and the private school. Some of the poor families, downtrodden, they get admission in the international schools. And the poor and the downtrodden, they have no international curriculum. There is a difference between international school and the government schools. No doubt, no donation. I congratulate you on this. Schools are not recruiting agencies. Any child who can walk into the school should be able to walk as a good citizen. When you educate one person, you can change a life. When you educate many of you, you can change the world. The school is place where the world is being made and changing the better. You have said there will be plenty of toys and plays is learning experience. I congratulate on these two. Happy child, a good child, as a great man. One side, play is not a break from the learning. It is endless, delightful deed, hanging practical learning. It is doorway into the child's heart. ನನ್ನನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಕನ್ನಡ, ಅದನ್ನು ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಹುತೇಕ ಕನ್ನಡಿಗರು ಪೂನಾದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಬಾಂಬೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಬ್ರಿಟಿಷ್ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರು ಬ್ರಿಟಿಷರನ್ನ ಈ ದೇಶದಿಂದ ತೋರಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ತನ್ನ ಕುಟುಂಬವನ್ನೇ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಮುಡುಪಾಕಿಟ್ಟಿದ್ರು. ತಮ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಕುಟುಂಬದ ಆನಿವರ್ಸರಿ ಡೇ ನೀವ್ಯಾಕೆ ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಆಂಗ್ಲರನ್ನ ಓಡಿಸಿದಂತ ಈ ದೇಶಭಕ್ತರ ಬಗ್ಗೆ ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಅಂತ. ವಿಚಾರ ವಿನಿಮಯ ಆಗದೆ ಹೋದ್ರೆ, ಅರ್ಥ ಆಗದೆ ಹೋದ್ರೆ ಭಾಷೆ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್
ಒಂದು ಕೇಂದ್ರ, language communication center. Without understanding the things, we don't need any language. There is a media, language in the media to understand each other. ಅದು ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ degree certificate is not a guarantee certificate for the job. Degree certificate is only an attendance certificate. Without IQ, you can't get any job anywhere. Where there is no IQ, where there is no knowledge, doors will not open. All the books will not give the knowledge. All the books that will not give the knowledge. The student should apply his mind on the society. The student mind apply on the world. What are the new things are there? New achievements are there? New research is there? What the society, the world and the nation expecting from the scientists and the students? Otherwise, with keeping that graduation certificate, just saying we are unemployed. The employment will not be provided by the government itself. Everybody think of he should be the self-employed. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಭಿಮಾನ ಬದುಕನ್ನು ಸಾಗಿಸಿದರೆ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಬದುಕು, ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆದರೆ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಬದುಕು. If you are not self-employed, you will not be honored by anybody, even by your daughter, sister, your son, your father. That is a main phenomena. I don't like to take much time because I have got another program. Anyway, I would like to thank the dignitaries on the dais who have given blessings to our Ramesh, as well as the parents and students who are admitted to this school. Thank you. You have given a good opportunity. Thank you, sir. Thank you.